तर आज ना मी एक छान असा ड्रेस वेअर करणार आहे, ते पण या छान अशा साडीचा, जी की साडी माझी खूप फेवरेट आहे. कारण माझ्या पप्पाने माझ्या एका शब्दावरती घेतली होती आणि माझ्या पप्पाची ना पहिली आणि शेवटची ही साडी आहे माझ्यासाठी. त्याच्यामुळे ना ही साडी मला खूप आवडते आणि ही साडी बघता क्षणी कोणीही पागल होईल, तेवढी छान आहे. त्याच्यानंतर म्हटलं चला या साडीचा ना मस्त असा ड्रेस वेअर करूया. ही साडी सहज जरी घातली ना तरी पण किती छान दिसते, ड्रेस तर किती भारी दिसेल. मग ना मी ते जो साडीचा पदर आहे ना त्याच्या मिऱ्या करून घेतल्या आणि त्या मिऱ्याला ना रबर लावायचा. रबर लावल्यानंतर ना त्याला ना म्हणजे असं फुलाचा आकार द्यायचा प्रयत्न करायचा. म्हणजे त्याचे जे दोन्ही काट आहेत ना त्याला पिन्ना लावायचे, म्हणजे फुलाचा आकार तयार होतो. तुम्ही व्हिडिओ मध्ये बघितल्याप्रमाणे व्यवस्थित केलं तर तुम्हाला समजेल. आणि पिन लावल्यानंतर ना ते जे फुल आपण तयार केले ना ते खांद्यावरती ब्लाउजला लावून घ्यायचं, म्हणजे पिनांनीच अटॅच करायचं. त्याच्यानंतर ना पदराचा जो काट आहे तो मागच्या साईडला घेतला आणि खांद्यावरती पिन लावून घेतली, म्हणजे समोरून आणि मागून पूर्णपणे ना बॉडी कव्हर होते. त्याच्यानंतर कमरेच्या तिथे एक पिन लावायची आणि मग आपलं फुल तर छान असं रेडी झालं होतं. त्याच्यानंतर कमरेला दोरी बांधली आणि मस्त प्लेट्स बनवून घ्यायच्या, म्हणजे पूर्ण राऊंड अशा कमरेला प्लेट बनवायच्या, म्हणजे तो फ्रॉकीचा किंवा वन पीसचा लुक येतो. आणि हा ड्रेस ना मी सेलिब्रिटीच्या अंगावरती बघितला होता, तर म्हटलं चला आपल्याला ट्राय करायला काहीच हरकत नाही. कारण मला ना अशा नवनवीन गोष्टी ट्राय करायला किंवा वेअर करायला खूप आवडतात आणि खास करून सगळ्याच गोष्टी म्हणजे ज्या युनिक दिसतात ना त्या मला ट्राय करायला असं वाटतात. तर तशाच प्रकारे मी हा ड्रेस पण ट्राय केला आणि खूप असा छान दिसला. त्याच्यानंतर हा समोर नेस्ता पदर आला. आता याला थोडीशी डिझाईन नव्हती, म्हटलं हा प्लेन दिसतोय तर याचं काहीतरी युनिक असं करूया. तर समोर अशा मिऱ्या करून ना समोरच्या साईडला खोचून दिल्या. त्याच्यानंतर माझ्याकडे मॅचिंग असा बेल्ट नव्हता आहे, त्याच्यामध्ये ऍडजस्ट करायचं मग जीन्स वरचा बेल्ट होता तोच कमरेला लावला, कारण तो थोडासा मॅचिंग असा होत होता. तर मस्त असा माझा ना ड्रेस खूप छान झाला होता आणि मला काय रिॲक्शन द्यावी ना ती सुद्धा समजत नव्हती, एवढी मी छान दिसत होते. त्याच्यानंतर छान असा मेकअप केला, केसांना ना त्या दिवशी घेतलेली हेअर एक्सेसरीज लावले, म्हणजे साधा सिंपल लुक केला होता. पण बघू शकता एवढं छान दिसतंय. आणि खरंच मला ना अशा नवनवीन गोष्टी किंवा सगळ्याच गोष्टी ट्राय करायला खूप आवडतात, त्यातलीच ही एक गोष्ट आणि मला खूप आवडली. तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. खरंच मला ना असं वाटतंय कधी कधी मी हा ड्रेस मस्त छान कुठेतरी बाहेर जाताना वेअर करेन. आणि हा ड्रेस तुम्ही कधी ट्राय करताय तेही नक्कीच सांगा. तर चला भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.